जितकी ओबीसींची संख्या असेल तितकं टक्के आरक्षण द्या अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। गोव्यातल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार यांनी ही मागणी केलेली आहे। ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप द्यावी। ओबीसी समाज विखुरल्यामुळे फायदा घेतला जातोय असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय। मराठवाड्यामध्ये जे काही विभाजन झालं मतांचं आणि त्यातून जो काही फायदा काही राजकीय पक्षांना झाला असेल, पण एक सांगतो की महाराष्ट्रातलं राजकारण सत्तेमध्ये बसणारी तीनही मंडळी सगळ्या कॅटेगरीला वाटून घेण्यासाठी प्लॅनिंग करून आहे। आणि कोणी मराठाला वाटून घेतो आमचा म्हणतो, तर कोणी ओबीसीला आमचा म्हणतो। त्यामुळं ओबीसी समाजाने ठरवायचं आहे की कोण आपला आहे, ते ओबीसी समाज ठरवेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।